नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCITच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ब्लूटूथ हे डॅश डॅश संवाद तंत्रज्ञान आहे. पर्याय आहेत तारविरहित, तार, केबल बेस आणि 1 आणि 2. आणि याचं उत्तर आहे तारविरहित. ब्लूटूथ हे तारविरहित संवाद तंत्रज्ञान आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, संगणक हे डॅश डॅश सिग्नलचे आदान प्रदान करते, तर टेलिफोन साधारणपणे डॅश डॅश सिग्नलचे आदान प्रदान करते. पर्याय आहेत अॅनालॉग, डिजिटल. दुसरा पर्याय डिजिटल अॅनालॉग. तिसरा पर्याय अॅनालॉग इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि चौथा पर्याय आहे डिजिटल रेडिओ. संगणक हे डिजिटल सिग्नलचे आदान प्रदान करते, तर टेलिफोन साधारणपणे अॅनालॉग या सिग्नलचे आदान प्रदान करते, असे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, SAN म्हणजे डॅश डॅश. पर्याय सिस्टमॅटिक एरिया नेटवर्किंग, स्टोरेज एरिया नेटवर्क, सिरियली एरिया नेटवर्क आणि चौथा पर्याय आहे सिक्वेन्स एरिया नेटवर्किंग. आणि याचं उत्तर आहे स्टोरेज एरिया नेटवर्क. पुढचा प्रश्न, डायल अप सुविधेबरोबर इंटरनेट जोडणी डॅश डॅश वेगात आहे. पर्याय स्लो, दुसरा पर्याय हाय, व्हेरी हाय, प आणि क दोन्ही. आणि याचं योग्य उत्तर आहे स्लो. डायल अप सुविधेबरोबर इंटरनेट जोडणी स्लो वेगात आहे. पाचवा प्रश्न, डॅश डॅश हे माहिती वाचनीय आणि आकर्षक स्वरूपात सादर करणारे मजकुराचे चित्ररूप सादरीकरण होय. चार्ट म्हणजे आलेख, पिक्चर म्हणजे चित्र, ग्राफिक म्हणजे चित्रावली आणि टेबल हे 4 पर्याय आहेत. आणि याचं उत्तर आहे चार्ट. सहावा प्रश्न, MS Excel मध्ये खालीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नाही. टेबल, ऑटोसम, चार्ट्स आणि स्लाइड मास्टर हे 4 पर्याय. आणि याचं योग्य उत्तर आहे स्लाइड मास्टर. सातवा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या कीजना टॉगल की म्हणतात. शिफ्ट, नमलॉक, अल्टर, कंट्रोल हे 4 पर्याय. आणि याचं उत्तर आहे नमलॉक. नमलॉक ही टॉगल की आहे. पुढचा प्रश्न, मायक्रो कम्प्युटरला एकमेकांशी जोडायला बऱ्याचदा टोकन रिंग नेटवर्कचा वापर करावा लागतो. बरोबर की चूक हे पर्याय. आणि उत्तर आहे चूक. नववा प्रश्न, यापैकी कोणता ऑप्टिकल डिस्कचा प्रकार आहे. DVD, CD, ब्लू-रे, यापैकी सर्वच हे 4 पर्याय. आणि याचं उत्तर आहे यापैकी सर्वच. 10वा प्रश्न, मोडेम हे CD मधील डाटा हार्ड डिस्कवर कॉपी करतो. बरोबर आणि चूक हे पर्याय. आणि याचं उत्तर आहे चूक. 11वा प्रश्न, मायक्रोवेव्ह अँटिनाचा उपयोग हा मायक्रोवेव्ह सिग्नलच्या डॅश डॅश साठी होतो. रिले साठी, रेग्युलेट साठी, रिस्ट्रक्चर साठी आणि रिफॉर्मॅट साठी असे 4 पर्याय आहेत. आणि याचं उत्तर आहे रिले. 12वा प्रश्न, कम्प्युटर नेटवर्क हे 2 किंवा त्यापेक्षा अधिक संगणकांमध्ये संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी देतो. बरोबर आणि चूक. याचं उत्तर आहे बरोबर. 13वा प्रश्न, यापैकी कोणत्या डिस्कला अनेक प्लॅटर्स असतात. फ्लॉपी डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, हार्ड डिस्क आणि सुपर डिस्क हे 4 पर्याय. आणि याचं उत्तर आहे हार्ड डिस्क. 14वा प्रश्न, जोडणी उपकरणे ही कम्युनिकेशन चॅनल मध्ये पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या उपकरणांमध्ये डॅश डॅशचे काम करतात. इंटरफेस, इंटरफिअरेन्स, इंटरप्ट आणि वरील सर्व हे 4 पर्याय. आणि याचं उत्तर आहे इंटरफेस. 15वा प्रश्न, डॅश डॅश हे मोठ्या आकारातील माहिती आडव्या ओळी आणि उभ्या स्तंभाच्या वाचनीय आकारात मांडण्यासाठी वापरले जाते. बॉक्स, सेल, शीट आणि डेटा हे 4 पर्याय आहेत. आणि याचं उत्तर आहे शीट. 16वा प्रश्न, CDRW वर लिहिलेला डाटा मिटवू किंवा पुन्हा लिहिला जाऊ शकतो. बरोबर आणि चूक. याचं उत्तर आहे बरोबर. 17वा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करताच तुम्ही ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक केल्यास काय होते. पहिला पर्याय प्री डिझाईन डॉक्युमेंट ओपन होईल, आधीचे डॉक्युमेंट ओपन होईल, आधीची सर्व डॉक्युमेंट्स क्लोज होतील आणि ब्लँक डॉक्युमेंट ओपन होईल. यापैकी काय होईल. ब्लँक डॉक्युमेंट ओपन होईल. 18वा प्रश्न, मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन मध्ये उच्च वारंवारिता डॅश डॅश लहरींचा उपयोग करतात.
रेडिओ, लाईट, इन्फ्रारेड आणि मॅग्नेटिक हे 4 पर्याय आहेत. आणि याचं उत्तर आहे रेडिओ. पुढचा प्रश्न, LCD म्हणजे पर्याय लाईट कोड डिस्प्ले, लोकल कनेक्टिंग डाटा, लोकल कम्प्युटर डाटा आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. पुढचा प्रश्न, जेव्हा तुम्ही क्लिपबोर्ड ग्रुप मधील होम टॅब वरील फॉर्मॅट पेंटर आयकॉनवर क्लिक करता तेव्हा माऊसचा पॉइंटर डॅश डॅश या आकारात बदललेला दिसतो. पेंट ब्रश, बाण आणि आय आकार हे 3 पर्याय. याचं उत्तर आहे पेंट ब्रश. 21वा प्रश्न, व्हिडिओ ग्राफिक्स ॲरेचे कमीत कमी रिझोल्यूशन काय आहे? 800 बाय 600 पिक्सेल, 640 बाय 480 पिक्सेल, 1024 बाय 768 पिक्सेल आणि 1600 बाय 1200 पिक्सेल हे पर्याय. आणि याचं उत्तर आहे 640 बाय 480 पिक्सेल. 22वा प्रश्न, बस नेटवर्क मध्ये संगणक आणि इतर उपकरणे ही एकाच केबलने जोडलेली असतात. बरोबर आणि चूक काय आहे? बरोबर. 23वा प्रश्न, एक्सेल मध्ये हेडर आणि फुटर वाचण्यासाठी, एडिट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश व्ह्यू वर जाणे आवश्यक आहे. वेब लेआउट, पेज लेआउट, रीड आणि ड्राफ्ट. तर एक्सेल मध्ये हेडर फुटर वाचण्यासाठी, एडिट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी आपण पेज लेआउट व्ह्यू वर जाणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, बस नेटवर्क मध्ये संगणक आणि इतर उपकरणे ही मध्यवर्ती संगणकाला वेगवेगळी जोडलेली असतात. बरोबर की चूक? आणि याचं उत्तर आहे चूक. 25वा प्रश्न, कम्प्युटर नेटवर्क हे डॅश डॅश. पहिला पर्याय सिस्टीम युनिट मध्ये इन्फॉर्मेशन चॅनेल दर्शवते. 2 किंवा 2 पेक्षा जास्त संगणक जोडणारी प्रणाली आहे. कॉन्फरन्सच्या वेळी पुष्कळदा कम्प्युटर युजर मधील जोडणी आहे किंवा डेटा एलिमेंट व डेटाबेस रेकॉर्ड मधील संबंध दर्शवणे. याचं उत्तर आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त संगणक जोडणारी प्रणाली होय. 26वा प्रश्न, टेलिफोन लाईन ह्या डॅश डॅश केबलने बनलेल्या असतात. कॉपर, ॲल्युमिनियम, स्टील आणि सिल्वर. यापैकी टेलिफोन लाईन कशाने बनलेल्या असतात? कॉपर केबलने बनलेल्या असतात. 27वा प्रश्न, ट्रबल शूटिंग हा एक डॅश डॅश प्रोग्राम आहे. सरळ, सोपा, अवघड, युटिलिटी. उत्तर आहे युटिलिटी. 28वा प्रश्न, विंडोज मध्ये म्युझिक प्ले करण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? विंडोज मीडिया प्लेअर, विंडोज ऑडिओ प्लेअर, डिस्क मॅनेजर आणि विंडोज म्युझिक प्लेअर. यापैकी उत्तर आहे विंडोज मीडिया प्लेअर. 29वा प्रश्न, 2 संगणकांमधील माहितीच्या आदान प्रदान करण्याच्या नियमांना प्रोटोकॉल म्हणतात. चूक की बरोबर? हे उत्तर बरोबर. 30वा प्रश्न, होस्ट कम्प्युटर हा मध्यवर्ती मोठा संगणक असून साधारणतः तो मिनी किंवा मेनफ्रेम कम्प्युटर असतो. बरोबर का चूक? उत्तर आहे बरोबर. 31वा प्रश्न, पीअर टू पीअर नेटवर्क सिस्टीम मध्ये सर्व नोड्सना स्वतःची प्रक्रिया क्षमता असते. बरोबर का चूक? हे उत्तर आहे बरोबर. 32वा प्रश्न, डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग मध्ये काम करण्याची क्षमता ही वेगवेगळ्या स्थानात विखुरलेली आणि वाटून घेतलेली असते. बरोबर का चूक? उत्तर बरोबर. 33वा प्रश्न, तुम्ही कम्प्युटर स्टार्ट करत आहात याचा अर्थ तुम्ही कम्प्युटरचे डॅश डॅश करत आहात. काय करत आहात? बूटिंग, रिस्टोरिंग, स्कॅनिंग की अपडेटिंग? याचा अर्थ तुम्ही करत असता बूटिंग. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणते आउटलुकचे वैशिष्ट्य नाही? कॅलेंडर, मीडिया, पीपल आणि टास्क्स. 4 पर्याय. याचं उत्तर आहे मीडिया. पुढचा प्रश्न, विंडोज मध्ये डिस्क क्लीनअप, फाईल कॉम्प्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंटर ही कोणत्या प्रकारच्या प्रोग्रामची उदाहरणे आहेत? बॅकअप, ग्राफिक्स, युटिलिटी आणि फोटो एडिटिंग हे 4 पर्याय आणि उत्तर आहे युटिलिटी. नेटवर्क मध्ये जोडलेल्या प्रिंटरला नोड म्हणत नाहीत. बरोबर चूक? आणि उत्तर आहे चूक.
37वा प्रश्न, डॅश डॅश ही ऑपरेटिंग सिस्टीम वेबवरील सर्व मेनफ्रेम कम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान पर्सनल कम्प्युटर यांच्याद्वारे सर्वाधिक वापरली जाते. मॅक ओएस, नॉर्टन, विंडोज आणि लिनक्स. उत्तर आहे लिनक्स. 38वा प्रश्न, डिस्क कॅशिंग, रेड आणि फाईल कॉम्प्रेशन यामुळे हार्ड डिस्कची कामगिरी परफॉर्मन्स सुधारते. बरोबर का चूक? आणि उत्तर आहे बरोबर. 39वा प्रश्न, ब्रॉडबँडचा उपयोग डॅश डॅश क्षमता वहनासाठी केला जातो. हाय, लो, मीडियम आणि यापैकी सर्वच. उत्तर आहे हाय. 40वा प्रश्न, व्हॉइस बँडला डॅश डॅश असेही म्हणतात. लो बँड, मीडियम बँड, ब्रॉडबँड यापैकी सर्वच हे पर्याय आणि उत्तर आहे लो बँड. 41वा प्रश्न, डॅश डॅश हा सिस्टीमच्या सर्व कंपोनंट्सना जोडतो आणि इनपुट व आउटपुट डिव्हाइसेस सिस्टीम युनिटशी कम्युनिकेट करणे शक्य करतो. माऊस, मॉनिटर, सिस्टीम बोर्ड आणि यापैकी काहीच नाही. 4 पर्याय आणि उत्तर आहे सिस्टीम बोर्ड. 42वा प्रश्न, प्रोटोकॉल हे डाटा एक्सचेंज साठी डॅश डॅश आहे. रूल्स, डिव्हाइस, चॅनल आणि मीडियम हे 4 पर्याय. उत्तर आहे रूल्स. 43 क्रमांकाचा प्रश्न, केबल मोडेम डॅश डॅश ही केबल वापरतात. टेलिव्हिजन, ट्विस्टेड पेअर, कोएक्सियल आणि यापैकी सर्वच. 4 पर्याय. उत्तर कोएक्सियल. पुढचा प्रश्न, MS ऑफिस ही मायक्रोसॉफ्टची आधुनिक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बरोबर का चूक? तर चूक. कोएक्सियल केबल मध्ये डॅश डॅश असते. 1 केबल, ट्विस्टेड पेअर केबल, 10 केबल, 5 केबल. 4 पर्याय आणि उत्तर 1 केबल. पुढचा प्रश्न, सॅटेलाइट कम्युनिकेशन हे डॅश डॅश चालणारे संवादाचे माध्यम वापरतात. हवेद्वारे, कोएक्सियल केबल, फायबर ऑप्टिक केबल, पाणी. उत्तर हवेद्वारे. 47वा प्रश्न, कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये प्रत्यक्ष डाटा वाहून नेण्याच्या माध्यमाला डॅश डॅश म्हणतात. जोडणी उपकरण, कम्युनिकेशन चॅनल, पाठवणारे आणि स्वीकारणारे उपकरण आणि वरील सर्व. उत्तर कम्युनिकेशन चॅनल. पुढचा प्रश्न, मायक्रोवेव्ह संवाद हे तंत्रज्ञान डॅश डॅश संवादासाठी वापरतात. तार विरहित, तार, दोन्ही, यापैकी नाही. उत्तर तार विरहित. 49, एका वेळी ईमेल केवळ 3 लोकांना पाठवता येतो. बरोबर का चूक? उत्तर चूक. आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न, पीअर टू पीअर नेटवर्क मध्ये सर्व नोड हे क्लायंट आणि सर्व्हर म्हणून काम करतात. बरोबर का चूक? आणि उत्तर आहे बरोबर. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिले. धन्यवाद. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.